महाराष्ट्र हा केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासाठीच नव्हे, तर त्याच्या रहस्यमय कथांसाठीही प्रसिद्ध आहे. काही गावे अशा स्थानिक दंतकथांनी आणि गूढ अनुभवांनी वेढलेली आहेत, ज्यामुळे ती भुतिया गावे म्हणून ओळखली जातात. या गावांमध्ये लोकांच्या मनात कुतूहल आणि भीती निर्माण करणाऱ्या कथा प्रचलित आहेत. भूतप्रेत, विचित्र आवाज, प्रकाशांचे झोत आणि रहस्यमय घटनांनी या गावांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. चला तर मग महाराष्ट्रातील अशा काही भुतिया गावांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. 1. कुलधरा, पुणे जिल्ह्यातील स्थानिक कथा. कुलधरा हे नाव महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एका स्थानिक कथेवर आधारित आहे. असे म्हणतात की प्राचीन काळी या गावातील लोक अचानक गायब झाले होते. काहींनी यामागे भूत, तर काहींनी शापाचा प्रभाव असल्याचे म्हटले. आजही या गावाच्या परिसरात लोक विचित्र अनुभव घेत असल्याचे सांगतात. येथे रात्री विचित्र आवाज येणे किंवा हालचाली जाणवणे यांसारखे प्रसंग घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे गाव रिकामे झाले, अशी लोककथा आहे. मात्र यावरील सत्यता अजूनही सिद्ध झालेली नाही. 2. भुतियामाल, नाशिक. नाशिक जिल्ह्यातील भुतियामाल हे गाव त्याच्या निसर्गरम्य परिसरासाठी ओळखले जाते, पण इथल्या जंगलात भूत असल्याच्या गोष्टी प्रचलित आहेत. स्थानिक लोकांच्या मते येथे रात्री विचित्र आवाज ऐकू येतात आणि अंधारात प्रकाशांचे विचित्र झोत दिसतात. या कारणामुळे या जंगलाला रहस्यमय ठिकाण मानले जाते. अनेक पर्यटक येथे कुतूहलाने येतात, पण स्थानिक लोक रात्रीच्या वेळी जंगलात जाण्यास टाळाटाळ करतात. 3. तिस्का, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील तिस्का गावाजवळ एक जुना वाडा आहे, जिथे अनेक रहस्यमय घटना घडल्याच्या कथा सांगितल्या जातात. स्थानिक लोकांच्या मते या वाड्याजवळ रात्रीच्या वेळी विचित्र हालचाली आणि आवाज ऐकू येतात. काही जणांनी प्रकाशाचे झोत पाहिल्याचे सांगितले आहे. या ठिकाणाला अनेकांनी भुतिया वाडा म्हणून ओळखले आहे आणि त्यामुळेच गावाला एक प्रकारचे गूढ आकर्षण प्राप्त झाले आहे. 4. भूतवाडी, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील भूतवाडी गाव त्याच्या नावामुळेच प्रसिद्ध आहे. स्थानिक लोकांच्या मते गावाच्या एका भागात पूर्वी मोठा वाडा होता, जिथे भयंकर घटना घडल्या होत्या. या ठिकाणी आजही काही विचित्र अनुभव घडतात, असे म्हटले जाते. काहींनी येथे विचित्र आवाज आणि हालचाली जाणवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या ठिकाणाला भुतिया जागा म्हणून ओळख मिळाली आहे. 5. भूतबांध, नागपूर. नागपूर जवळील भूतबांध हा एक जुना धरणाचा परिसर आहे. स्थानिक लोकांच्या मते येथे काही दुर्दैवी घटना घडल्या होत्या, ज्या धरण बांधकामाशी संबंधित होत्या. त्यानंतर येथील ठिकाणाला भूतबांध असे नाव पडले. अनेकांनी या परिसरात रात्री विचित्र अनुभव घेतले आहेत, जसे की आवाज, हालचाली किंवा गूढ प्रकाश. त्यामुळे या ठिकाणाबद्दल भीती आणि आकर्षण दोन्ही आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही आमचे चॅनल जबरदस्त मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करा आणि बेल आयकॉन चालू करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत आम्हाला परवानगी द्या. नमस्ते.